आज मी तुम्हाला मक्याचा असा पराठा बनवून दाखवणार आहे. मस्त एकदम चटपटीत. त्यासाठी वाडगं घेतलेलं आहे आणि एक मोठ्या आकाराचं मका होते. फ्रेश मका आहे ही. सोलून तिला मी शिजवून घेतलेली असे. थोडीशी गरम पण वाटत असेल तुम्हाला बघा. अशा पद्धतीत शिजवताना एकदम थोडंसं मीठ टाकलेलं आहे. ह्याला काय करणार आहे, हलकंसं मी कुटून घेणार आहे. तुम्ही ह्याला मिक्सरला जरा फिरवलं तरी चालेल किंवा चॉपर असला तरी फिरवलं तर चालेल. हो का, हे लगेच शिजवल्यानंतर लगेच हे होऊन जातं. बारीक करून घेतले बघा ठोब्यानं. जर तुम्ही चॉपर असेल ना तर चॉपरला जरी फिरवून घेतलं तरी पण चालू शकतंय. नाहीतर असं जरी बारीक मी जसं केलं तरी चालेल किंवा मिक्सरला जर केलं तर एकदाच बंद चालू केलं की असं दरदरं होतं. एकदम आपल्याला पेस्ट करायची नाही आहे. शिजवलेले छोट्या आकाराचे 2 बटाटे घेतलेले आहेत. मोठ्या आकाराचा असेल तर एक घेतला तरी चालेल. जर तुम्हाला बटाटा नसेल टाकायचं तरी नाही टाकला तरी पण चालू शकते. ही वाटी गच्च भरून होतं मका, आपली फ्रेश मका. म्हणजे एक कणीस मोठ्या आकाराचं एकदम कणीस होतं. छोट्या आकाराचे असले तर एवढ्या साहित्यासाठी तुम्ही 2 पण घेऊ शकता. टिफिनसाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी बनवलं तर खूप छान लागेल असं. हे बघा, छोटे छोटे 2 घेतले होते मी. आणि बटाटा कधी पण असं जेव्हा टाकतो ना आपण तर बटाटा गरम नाही टाकायचा, थंड एकदम झाला पाहिजे बटाटा, मग सोलून टाकायचा. गरम गरम जर असा टाकला ना आपण असं खिसला ना तरी पण मग पाणी सुटतं, लाटायला वगैरे असा प्रॉब्लेम होतो. न शिजवता सुद्धा मी मक्याचा असा पराठा दाखवलेला आहे. तो पण खूप छान झालेला आहे आणि असं पण करून बघा बटाटा न टाकता. पण एवढं चीज घेतलेलं आहे, अमूल चीज आहे हे. आता हे कसं आहे माहिती आहे का, आवडत असेल तरच टाकायचं. आपल्याला जी गोष्ट जर नाही आपल्याला आवडत किंवा घरात नाही तर नाही टाकली तरी पण चालू शकते. मुलांना काय होतं, असं काहीतरी वेगळं असलं की नाही की खायला पण बरं वाटतं. आणि कधीतरी आपण खातो अशा गोष्टी, काही रोज रोज करत नाही. चीज वगैरे घालून ते पण खिसून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही गाजरसुद्धा साल काढून खिसून घेऊ शकता, पण बारीक खिसणीने. हे थोडं जरा मोठंच आहे, बारीक खिसणीनं जरी खिसलं तरी चालू शकतं. म्हणजे काय होईल, एकजीव होईल सगळं व्यवस्थित. धने जिरे पावडर अशी दरदरी आहे, जास्त बारीक पण नाही. छोटा 1 चमचा घेतलेला आहे. छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर. मिरची पावडर तिखटाप्रमाणे घ्या. ही काश्मीरी पण आहे, तिखट पण आहे. मिरची पावडरच्या जागी तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता. थोडी हिरवी मिरची, आलं लसूण जरी वापरलं तरी चालेल. त्याच्यामध्ये टाकणार आहे छोटा अर्धा चमचा चाट मसाला. थोडीशी टाकायची कोथिंबीर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ. ह्यामध्ये थोडंसं तुम्हाला हवं असेल तर थोडं काळं मीठ पण टाकू शकता. चीज टाकल्यानंतर मीठ कमीच टाकायचं. आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीत झालेलं आहे. एवढं घट्ट होतं. जर तुम्ही मिक्सरला केलं का नाही तर जास्त बारीक जर झालं ना तर थोडंसं मग सैल होतं. त्यासाठी काय करायचं, चॉपरला नाही तर एकदाच बंद चालू करायचं, असं इतकं घट्ट होईल. मग गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला हवा असेल तर हुंडा करून त्यात तुम्ही भरू शकता. मी ही चपातीसारखं लाटून घेणार आहे पूर्ण. जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही, अशी चपाती मी लाटून घेतलेली. छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे. आणि हे नुसतं गव्हाचं पीठ होतं. जर तुम्हाला असं पीठ पळायचं असेल तर गव्हाच्या पिठामध्ये 2 वाट्या जर गव्हाचं पीठ असेल का नाही तर ह्या चमच्याच्या मापाने 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आणि 1 चमचा मैदा जरी टाकला तरी चालेल. आणि नाही टाकला तरी पण चालेल. आता ह्या अशा पद्धतीत मी घेणार आहे. एवढं घट्ट आहे बघा. भरून जरी केलं तरी लाटता येतं, पण अशा पद्धतीत पण आपण घडी करून जेव्हा करतो ना तेव्हा ते पण चांगला पराठा लागतो. तर मी हे सगळं आता असं पातळ पसरून घ्यायचं एकदम. ह्याच्याबरोबर जेवढी तुम्ही चपाती घ्याल ना त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पातळ पसरून घ्यायचं. मस्त असं पसरून घेतलेलं आहे सगळीकडून व्यवस्थित. ही साईडची थोडी थोडी जागा अशी ठेवायची. नाही ठेवली तरी पण चालते आणि ठेवली तरी पण चालेल. आता ह्याची घडी घालायची. जशी आपण घडीची चपात्या कशा करतो तशा पद्धतीत मी ही घडी घालून घेणार आहे. अशा पद्धतीत बघा घडी करून घेतलेली आहे मी ह्याची. आता ह्याला आपल्याला थोडंसं लाटायचं. लाटायच्या अगोदर काय करायचं, म्हणजे थोडंसं पीठ टाकायचं. आणि जास्त लाटायचं नाही आहे आपल्याला, थोडंसंच लाटायचं, कारण आपण जास्त भरलेलं आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर लाटायची पण गरज नाही. असं हातानं पसरवायचं चांगलं. ह्याला पसरलं जातं, किती भरलेलं आहे सगळीकडून दिसतंय ते. तर अशा पद्धतीतच मी थोडंसं पसरून घेते. मी लाटणारच नाही त्याला, मी असं पसरून घेणार आहे. हातानं थोडंसं मी दाबून परत लाटून घेतलेलं आहे बघा. असं क्रॉस लाटायचं असं. आणि दिसत असेल तुम्हाला सगळ्या साईडून एकसारखं मी भरून घेतलेलं आहे. आता हे जास्त जाड पण नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण नाही. ह्याच्यापेक्षा तुम्ही मोठं करू शकता. हे बघा एवढं झालेलं आहे. तवा ठेवलेला आहे गरम करायला. त्याच्यावर मी थोडंसं तेल घालून घेते. तर अशा पद्धतीत ठेवायचं. आता असं आपण तव्यात ठेवल्यानंतर पण बघा असं पसरतं हे. गॅस आहे मिडियम गॅसवर ह्याला खरपूस भाजून घ्यायचं एकदम. मग ह्याला बटर वापरू शकता, तूप वापरू शकता, तेल पण वापरू शकतो आपण. पलटी करून घेऊया आपण. गॅस मिडियम गॅसवर हे केलं होतं. हे बघा किती मस्त असं भाजला गेलेला आहे.
आता वरच्या साईडनं मी ह्याच्यामध्ये तूप लावून घेतलेलं आहे. खरपूस भाजायचा दाबून, चांगला आतपर्यंत भाजला जातो, बिलकुल कच्चा राहत नाही काय नाही. साईडनं पण असं थोडं थोडं तेल तूप बटर काही पण तुम्ही सोडू शकता. एक एवढा जर देताना सुद्धा असे भाग करायचे आणि टिफिनला मुलांना द्यायचे किंवा नाश्त्यासाठी सुद्धा खूप चविष्ट असा होतो बरं का मक्याचा. एकदा जरूर अशा पद्धतीनं करा. खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीनं हमेशा दाखवते आणि ह्याच्या अगोदर पण खूप पराठ्यांच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. तर हे मी चांगलं भाजून घेते. खालची साईड आपण भाजली का बघूया. बघा हे खालच्या बाजूनं सुद्धा थोडं थोडंसं त्याला मी लावून घेते तेल आणि परत पलटी मारते एकदा मी. हे बघा मिडियम गॅसवरच हे मी करत आलेले आहे. बघा किती मस्त असा भाजला गेलेला आहे. खालची साईड पण आपल्याला तशीच चांगली खरपूस भाजायची, कसा आवाज आला पाहिजे असं साईडनं सुद्धा असं हमेशा दाबून घ्यायचं. तर मी पलटी करताना उलटनं शिरलं त्याच्यामध्ये, पण असं चांगलं दाबून घेतलं की नाही मस्त भाजला जातो सगळीकडून. हे बघा किती मस्त भाजला गेलेला आहे आणि सगळीकडून एकसारखा भरलेला आहे. एवढा एक जरी टिफिनला मुलांना दिला ना तर खूप असं छान आणि पोटभर जेवण होईल आणि हेल्दी आपल्यासाठी. अशा पद्धतीत राहिलेले मी करून घेते. तेवढ्या साहित्यामध्ये एवढे मोठे मोठे असे 3 होतात. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.